बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। राम नाम सतत मुखी राहू दे मना। आपली महाराष्ट्राची यात्रा पाहून इकडले विधायक ते इथं आपल्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत, त्यासोबत पोलीस कमिशनर वगैरे। पाहू शकता फोटो काढले का? नाही, काय गरज नाही। फार मोठी सिटी आहे ही इकडली। आपण पाहू शकता घड्याळ बा किती सुंदर असं घड्याळ आहे। म्हणजे वारकरी बोलवतात काही कारणास्तव, काय झाले का माहिती नाही। बोला फटाके घ्यायचे, फटाके घ्यायचे इथं काय घ्यायचे? बरं बरं, फटाके घ्यायचेत ना, चालेल। सुंदर अशी ही नगरी आहे। या नगरीमध्ये हा मध्येच असा वॉच टॉवर इंग्लिशमध्ये बोलतात त्याला, घड्याळ। आता मराठीमध्ये मला कमेंट्स टाका किंवा हिंदीमध्ये मला कमेंट्स टाका, काय याला बोलू शकतो आपण। आपली यात्रा इथून पुढे गेलेली आहे, आपण चाललो आहोत पुढे यात्रेत। फार गर्दी अशी या नगरीमध्ये आहे। खूप गर्दीचं ठिकाण आहे हा नवागंज। हे एक सिटी टाईपचीच नगरी आहे, फार मोठा शहर आहे हा नवागंज। पाहू शकता मार्केट एरिया आपण किती मोठा आहे याचा। नवागंज शहराचा मार्केट एरिया आहे आणि गोंडा जिल्हा हा झाला वॉच टॉवर। हा लाव, आमचे ऋषी महाराज बॉम्ब फोडताना। आता आमची 84 कोशी परिक्रमा मोखोळा धामला जात असताना या ठिकाणी आमची दिंडी विसाव्यासाठी थांबली आणि दोन्ही दाम्पत्य यांनी दिंडीची फार सेवा केली, पाणी आणि पेढे देऊन। ह्या ज्या आईसाहेब आहेत त्यांनी आमच्या सर्व दिंडीला अल्पोपहार, पाणी, केळी, पेढे असे दिले। आणि हे मालक आहेत, यांचाच पेट्रोल पंप बाजूला आहे आणि हा त्यांचा दुकान आहे। माणसाकडं असलेलं दान कसं कसावं यांच्याकडून शिकायलाच पाहिजे आपल्याला। नाही तर भरपूर असतं पण आपल्याला दान करता येत नाही। पण यांनी एवढे मोठे असताना पेट्रोल पंपचे मालिक आहेत, एवढा मोठा दुकान आहे, एवढा मोठा मकान आहे यांचा, एवढं असून एकदम भाविक आहेत, भाऊक आहेत हे लोक। अशाच लोकांची आपल्या भारत देशाला गरज आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। अजून एक आनंदाची बातमी, आणि मला वाटतं ही बातमी
आपल्या ब्लॉगची शेवटची आनंदाची बातमी असा आहे. आनंदाची म्हणजे आपला यात्रा घरात ही 84 कोशी परिक्रमा केली, पण जीवनामध्ये अशा साधूंचं आपल्याला दर्शन झालं जे आपण कधी स्वप्नातसुद्धा कधी त्या गोष्टींचा विचार करूच शकलो नसतो का अशा साधूंचं आपल्याला दर्शन होईल. आणि ते ह्या 84 कोशी परिक्रमा मंडळ यांच्यामुळं आपल्याला घडत आहे. तरी सर्व 84 कोशी परिक्रमा मंडळाला शतश नमन, साष्टांग दंडवत. जय श्रीराम. ही आहे कोहरे गावची दिवाळी, पाहू शकता तुम्ही. कोहर या गाव दिवाळीने लुटपूट, एकदम खूप छान अशी दिवाळीची तयारी लोकांची चालू आहे. मस्त पाहून दिवाळीचा आनंद घेतोय आम्ही. वा, कोहर या गाव. या बाबांनी वाटत दिवाळीसाठी गाडी घेतली. शुभ आपल्याला अभिनंदन. आता थोड्याच वेळात फक्त 700 मीटरवर आमचा यात्रेची समाप्ती होणार आहे. म्हणजे आम्ही आता फक्त थोड्याच वेळात म्हणजे 5-10 मिनिटातच श्री क्षेत्र मखोडा धाम येथे आम्ही पोचणार आहोत आणि आमची यात्रा सफल होणार आहे. तरी आनंदही होतोय आणि दुःखसुद्धा होतंय. तर दोन्ही कारण तुम्हाला सांगतो. आनंदाचं कारण असा का जीवनात कधीही यात्रा करायला भेटली असती नसती भेटली काही भरोसा नव्हता किंवा माहिती आम्हाला या यात्रेबद्दल आम्हाला माहितीच नव्हतं. पण आमच्या नशिबात होती आणि आम्हाला ही यात्रा करायला भेटली आणि ती सफलसुद्धा झाली. म्हणजे आता लगेच होणारच सफल आणि आम्ही संकल्प सोडणार. त्याचा आनंद होतो का आम्ही ही यात्रा केली. आणि दुःख या गोष्टीचं होतोय का आम्ही आज प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊन त्यांची नगरी सोडून आम्ही पुढं प्रवास करणार आहोत, म्हणजे घराच्या दिशेने प्रवास करणार आहोत. ह्या गोष्टीचा दुःखच होतोय कारण की उत्तर प्रदेशच्या लोकांनी जो प्रेम आम्हाला दिला एवढे दिवस, 8 दिवस आम्ही उत्तर प्रदेशमध्ये आहोत. म्हणजे 84 कोशी परिक्रमेमध्ये आम्ही जेवढे पण उत्तर भारतीय आम्हाला भेटल्या, म्हणजे सोप्या भाषेत बोलत तर आमचे भैया लोक, खरंच त्या लोकांनी फार छान असा प्रतिसाद आम्हाला दिला, भरपूर प्रेम आम्हाला दिलं. कधीही असा 8 दिवसात वाटला नाही का त्यांनी आम्हाला कुठल्याही म्हणजे आमचं मन दुखावेल अशी आमच्यासोबत काही वार्ता केली असेल. तरी उत्तर भारतीय लोकांचे खरंच खूप खूप धन्यवाद, आभार तुमच्या लोकांचे. तुम्ही आम्हाला फार प्रेम दिलं. थोड्याच वेळा आता मखोडा धामला पोचेल. तुम्हाला तिकडे संकल्प घेतल्यानंतर मखोडा धामचं दर्शन देईल आणि आम्ही तिथून पुढचा प्रवास करू. जय श्रीराम. तो आनंदाचा क्षण जवळच आलेला आहे, जिथून आम्ही ही परिक्रमा सुरुवात केली. इकडले लोक म्हणतात उठा येथे परिक्रमा का से उठा येते, आपण बोलतो का सुरुवात केली. तर ती जिथून आम्ही परिक्रमा सुरुवात केली होती तो द्वार आलेला आहे आणि आमचा आनंद काही गगनात मावेना. दुःखसुद्धा होतं या गोष्टीचा का आता आम्हाला ही भूमी सोडून आम्ही घराच्याकडे प्रस्थान करू. पण आनंद याही गोष्टीचा होते का ही परिक्रमा आमच्या जीवनामध्ये घडली, ह्या गोष्टीचा आनंदसुद्धा आहे. दोन्ही गोष्टी आहेत. 1 मिनिटात तुम्हाला दाखवतो आता. हा आलेला आहे मखोडा धाम द्वार. आणि अशा प्रकारे आता आपण आपल्या ध्येयाकडे पोचत आहोत. इथूनच आपण चालू केली ती, ह्या दिशेने आपण सुरुवात केली ती, इथून आपण पुढे गेलतो आणि ह्या दिशेने आपण परत येत आहोत. म्हणजे पूर्ण अयोध्या क्षेत्राला प्रदक्षिणा घालून आपण या मखोडा धामच्या ठिकाणी आलो. तरी तुम्हाला आता काय वाटते ते तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा. आणि
जय श्रीराम. तुम्हाला कशी ही यात्रा वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. शेवटची विधवणी चालू आहे. आपण पोहोचलो आहोत माखोडा धाम या क्षेत्रात. जे व्यंकटी सांगो परस्परे पडो दुरितांचे तिमिर जावो रोजे वांछित होते राहो. जिथून सुरुवात केली होती तिकडे आपण पोहोचलेलो आहोत. अनवर्त भूमंडळी चरा कल्पतरूंचे आरव बोलते जे अर्णव चंद्रमी जे अलांछन ते सर्वाही सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी भजितुवादी पुरुषी आणि ग्रंथोपजीवी दृष्टादृष्ट विजयी एक मनीषी विश्वेश्वरा येणे वै ज्ञान देव येणे वै ज्ञान देव माय ढोपार माय देशी तरी पाय पांडुरंगा आणि तुझे काही न मागो देवा तुका मद ठेविल पायी संतांच्या आणि तुझे पायी ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम तुकाराम तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. जगज्जननी रुक्मिणी मातेच्या सानिध्यामध्ये आपण जी परिक्रमा पूर्ण केलेली आहे. आता रुक्मिणी मातेसह आपण संकल्प जी परिपूर्णतेचा करायचा आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आणि 10व्या मिनिटाला कीर्तनीचे कार्याचं सुरू आहे. रामकृष्णारी कुंडली गवर्धे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आमचे साथीदार तुम्हाला दाखवतो ज्यांनी परिक्रमेचा मार्ग आम्हाला दाखवला. हेच ते बाबा जिन्होंने हमको परिक्रमा मार्ग बताया और परिक्रमा मार्ग में हमारी सहायता की ही ये हमारे बाबा जी. शत शत प्रणाम आपको हमारी तरफ से. जय श्री राम. जय श्रीराम. धन्यवाद. आमच्या म्हात्रे माऊलींची आंघोळ झालेली आहे. झाली आंघोळ. कसं वाटते महाराज तुम्हाला? आनंद वाटतोय. काय अनुभव या यात्रेचा? जय श्रीराम. आनंदी आनंद. महाराज बोला यात्रेबद्दल काहीतरी. कसं वाटते तुम्हाला यात्रा? खूप शुभमंगल झाली यात्रा. यात्रा कशी झाली? खूप छान. माऊली यात्रा कशी झाली? एकच नंबर. रवी महाराज यात्रा कशी झाली महाराज? जगज्जननी रुक्मिणी मातेने सर्व हे करून घेतलेली आहे यात्रा. यात्रा कशी झाली? एकदम मजेत मजेत झाली. वा वा वा. यात्रा कशी झाली आपली? आनंदी आनंद. विशाल महाराज यात्रा कशी झाली? एकदम आनंदात. एकदम आनंदात. आनंदी आनंद. तुमच्यामुळे खरं तर मजा आली. तुमचा गायन ऐकून आम्ही सगळे तृप्त झालो. यात्रा कशी झाली? बोला की कशी यात्रा झाली? बहुत चांगली झाली. बहुत सुंदर झाली. जय श्रीराम. जय श्रीराम. माऊली यात्रा कशी झाली? रामकृष्णारी यात्रा कशी झाली? छान झाली. असं वाटत नाही की 7 दिवसात 960 किलोमीटर आम्ही पूर्ण केले. हे संकल्प सोडण्याचं काम आमचे पंडितजी करत आहेत. तरी मला वाटतं आता आम्हाला नदीजवळ जायला पाहिजे. नदीजवळ जातो आणि संकल्प सोडायचं काम करतो. मंत्र जप चालू आहे आणि आता आम्हाला पाणी हातात घेऊन संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडलेला आहे. ही यात्रा खूप सुखमय आमची झालेली आहे. आनंदी यात्रा झालेली आहे. जय श्रीराम.
धनंजय महाराज आमचे मागं होते, आत्ता पोचले. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. बंद करून चालू करू का डबल? जय श्रीराम. चालू आहे ना? हो चालू आहे. हा आता पडल्या श्री गणेशाय जय श्रीराम. फोटो काढू का? बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. राम नाम सतत मुखी राहू दे मना. राम नाम सतत मुखी राहू दे मना.